कधी कधी लहानशा मुलांनी दिलेला प्रयत्न आपल्या मनाला समाधान देतो आणि आठवण करून देतो की आपल्या डोळ्यांसमोर भविष्य घडतंय। तुम्हाला माझ्या मागं जे छोटे मुलं दिसत आहेत ते आमच्या अभंग विश्व सोसायटीतील चिमुकले शेफ आहेत। त्यांनी एक पदार्थ स्वतः बनवून इथं स्वतः विक्री करण्यासाठी इथं रेडी पण आहे। चला मग आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि बघूया की ते पदार्थ त्यांनी कसं बनवलं आणि ते जाणून घेऊया। Hello, my name is Srishti. I am making oli bhail. Then चिरमुरे आणि फरसाण नंतर आणि त्याच्यात कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर 2 चमचे आणि नंतर चिंच आणि गुळाचं पाणी 2 चमचे आणि मग त्याला हलवते आणि मग प्लेटमध्ये अगं मी मम्मीकडे होती वारी आली ह्यांचं फायनल झाल्यावर आणि मग झाली तेवढ्यासाठी आली चमचा काही भेटलं नाही झालं ना किती मला खाली झाला। My name is Divyanka Atul Kadam. My name is Divyanka Atul Kadam. I am making pani. माझे नाव माहिया आहे। मी ढोकळा बनवलाय। त्यांना समजायला पाहिजे ना बनवला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की किती गर्दी झालेली आहे, कारण खूप जणांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे। माझं नाव आर्या। आज मी लेमन ज्यूस बनवलाय, त्याच्यामध्ये रेड सिरप टाकलंय। माझं नाव स्वजित आहे आणि मी आज भेळ बनवणार आहे।
माझं नाव विराज आहे आणि मी मेहंदीचं स्कूलला आहे. ग्लास तुम्ही BTS करा. ग्लास दे. ग्लास भर ना. आम्हाला लस्सी मिळेल का? भेटे ना. मला पाणीपुरी आवडली, मी खाल्ली, खाऊतो आणि मला खूप आवडला तो खाऊ. तुझं नाव काय आहे? माझं नाव स्वप्नील काजी शुभ्रा. अरे वा, तू काय काय खाल्लं? दूध पिलं, आंब्याचा रस पिला आणि मी पाणीपुरी खाल्ली. अरे वा, तुला आवडलं ते? नमस्कार, मी स्वप्नील काजवे. अपंग विश्व सोसायटीमध्ये आज एक उत्तम असा एक उपक्रम राबवला गेला, ज्याच्यामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे डिशेस स्वतः करून सॉर्ट ऑफ खाऊ गल्ली असा एक त्याने उपक्रम राबवला, ज्याच्यामध्ये मुलांनी आपल्या घरात वस्तू बनवून आणून त्या ठराविक किमतीला लोकांना विकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद सोसायटीमधल्या सभासदांनी पण त्याला दिलेला आहे. आणि या उपक्रमातनं ॲक्च्युली लहान मुलांना बाहेरच्या जगातलं जे काही व्यवहार ज्ञान आहे किंवा जे काही इकॉनॉमिक्स आहे ते करण्यासाठी एक हातभार सोसायटीतल्या आपल्या बागवानी बंधू भगिनींनी घेतलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो आणि असेच उपक्रम पुढे देखील राबवले जावेत आणि अशीच आशा व्यक्त करतो. खूप छान, व्हेरी गुड, कीप इट अप. तुला काय काय, तुम्ही काय काय खाल्लं इथे? मिनी कॉर्न, पाणीपुरी, सरबत. सरबत. कसं वाटलं तुला ते खाऊन? सरबत मतलब विचार, पुढचा प्रश्न विचार. तुला काय आवडलं? ज्यूस आवडलं? कुठलं ज्यूस आवडलं तुला? पिंकवाला. लेमन ज्यूस? नाही, गुलाबी. गुलाबी. नाव अवंतिका आणि मला खाली मस्त वाटलं. इकडचे सगळे डिश चांगले आहेत. तक्षिप्ते. तुम्ही काय काय खाल्लं? पाणीपुरी छान लागली आणि फरसाण खाल्ला, ज्यूस पिला. खूप छान वाटलं. थँक्यू. अपंग विश्वमध्ये हा फूड स्टॉलचा फर्स्ट अटेम्प्ट होता. चांगला रिस्पॉन्स भेटला, मुलांना छान शिकायला भेटलं आणि सोसायटीमधल्या सगळ्यांनी एन्जॉय पण केलं. नमस्कार, मी अभंग विश्व सोसायटीमध्ये राहते आणि यावेळेस फूड स्टॉल आम्ही केलेला, पण खूप छान रिस्पॉन्स भेटला आणि मी स्वतः पाणीपुरीचा स्टॉल लावलेला. खूप छान मजा आली आणि आम्ही पुढेही असंच करतो. थँक्यू. प्रोग्राम बहुत अच्छा लगा. ऐसा होना चाहिए, 1 महीने में 2 महीने में कभी एक बार ऐसा करना चाहिए. बच्चों लोगों ने बहुत अच्छा किया था. कहीं कुछ क्लीनिंग भी बहुत अच्छे से था. बच्चों ने बहुत अच्छा किया था, मज़ा आया. हां, आज अपंग विश्व सोसायटीमध्ये आमच्या बालगोपालांनी आनंद मेळावा भरला. अतिशय छान आणि उत्तम प्रकारे काम केलं. घाण नाही केली, काही नाही केलं. लहान लहान गोपालांनी, राधांनी छानपैकी कार्यक्रम केला. छान छान खायला घेतलं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये दिलं. त्यामुळे असा कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजे इथं, सारखा सुट्टींमध्ये, दिवाळीच्या सुट्टींमध्ये पण व्हायला पाहिजे. आम्हाला खूप छान वाटलं इथे, आम्ही एन्जॉय केला. या प्रकारे लहान मुलांना कळलं पैशांची देवाणघेवाण कशी होते, प्रॉफिट काय आहे, लॉस काय आहे. त्यामुळे ह्या वयात त्यांना ह्या गोष्टी शिकायला भेटतील आणि समजायला भेटतील. काय घेतलं, काय विकलं, काय आणलं, काय कमवलं. त्यामुळे मुलं पैसे खर्च करताना विचार करतील की आपण 10 रुपीजसाठी एवढं केलं होतं. मुलं विचार करतील ह्या गोष्टीचा. मला खूप आनंद आहे. खूप छान प्रोग्राम होता. मुलांना यातून शिकायला मिळालं व्यवहार कसा असतो ते. असे उपक्रम राबवत राहा. धन्यवाद. मध्ये हा फूड स्टॉलचा फर्स्ट अटेम्प्ट होता, पण चांगला रिस्पॉन्स भेटला. लहान मुलांना शिकायला भेटलं, टेस्टी बनवलं होतं सगळ्यांनी, मजा आली. मुलांना शिकायला भेटलंय, पैशाचा व्यवहार समजेल. थँक्यू.
एकदम छान वाटला. असाच कार्यक्रम झाला पाहिजे सोसायटीमध्ये. सगळेजण एकत्र येतात ना, त्यामुळे छान वाटलं.